आपल्या समोर येतोय गझल नवाज विजय गटलेवार. पयहला पाऊसे आयहला वसाचा पयहला पाऊसे आयहला नभाचे घुमड नभाचे घुमड माती हे भरियला वसाचा पयहला पाऊसे आयहला वसाचा पयला पाऊसे आयला. तुला बी कळीले मला बी कळीले तुला बी कळीले मला बी कळीले हातामधी हात आपाप मळियले हातामधी हात आपाप मळियले वसाचा पयहला पाऊसे आयहला वसाचा पयहला पाऊसे आयहला नभाचे घुमड नभाचे घुमड मातीये भरियला वसाचा पयहला पाऊसे आयहला वसाचा पयला पाऊसे आयहला. खूप छान झालं विजय. कधी वाटलं होतं पहिल्या शेड्यूल नंतर पुन्हा एकदा आपण असं स्पर्धेत जाऊ म्हणून? असं वाटलं नव्हतं, पण खरंच झी मराठीचं मी खूपच आभारी. म्हणजे माझं तर त्यांनी आयुष्यच घडवलं. म्हणजे मला असं वाटतं की झी मराठीचं ते प्लॅटफॉर्म तेव्हा मला मिळालं नसतं, विजय गटलेवार नावाचा माणूस कधी मुंबईत दिसला पण नसता. आणि आधी मी सही करायचो, त्याचा आता ऑटोग्राफ झालाय. अरे वा मित्रा, खूप छान गाणं निवडलंस मुख्य म्हणजे, आणि छान गायलास. आणि तुम्ही लोक तर सगळेच प्रोफेशनल छान गाताय. पण आता मला असं वाटतं बरं का, माझं मत सांगतो, तू खूप प्लेबॅक स्टाईलनी गाणं गायलास असं मला वाटलं हे. तर त्याच्याऐवजी त्याचं जे म्हणजे लिहिलेत अशोक बागवेनी आणि कंपोज केलंय कौशल इनामदार. आणि कुठल्या तरी कार्यक्रमात मी कौशल आणि त्यांचा हा कार्यक्रम ऐकताना मला असं आठवतंय की कौशलनी सांगितलं की अशा प्रकारच्या बऱ्याच चाली बागवे स्वतः गाऊनच तयार करतात. त्यांच्या काव्यामध्ये एक चाल असते आणि सुज्ञ संगीतकारांनी ती मोडू नये, त्याला जितकं जपता येईल आणि त्याला अजून त्याला रंगरूप देता येईल तितकी चाल खुलते. आणि त्यामुळे ती अशीच्या अशी त्यांनी ठेवलेली आहे, किंवा त्याच्यामध्ये अजून त्याला छान त्याला रंगरंगोटी केलेली आहे कौशलनी. कौशल हा फार मच्युअर्ड आणि फार खोल संगीतकार आहे. संगीताच्या पाठीमागे त्याचा एक विचार असतो. तर मला असं वाटतं की आपल्यातला प्लेबॅक सिंगर ज्यावेळेला घडत असतो ना, त्यावेळेला आपल्याला खूप प्रेम असतं त्याच्यावरती. पण योग्य वेळेला तो जर का बाजूला ठेवता आला ना, तर खूप छान त्याच्यातनं घडू शकतं. मी आधी विचार केला होता तसा थोडा, पण ती कंपोजिशन ओरिजिनली फोक सॉन्ग व्हॉइस आहे त्यांचा, ज्यांनी ते गायलाय. अच्छा. तर त्यांचा व्हॉइस म्हटलं मी हे आता आपल्याला गायचं, थोडंसं आपण आपल्या स्टाईलने पण त्याला हे करूया असं म्हणून थोडं डोक्यात होतं. हे वासाचा पयहला, आता हे होतं डोक्यात माझ्या, मजा आली. पण मी म्हटलं की हे खूप ओव्हर पण वाटायला नको, म्हणून मी त्याच्या मधला हा रस्ता म्हणून तसं तू विचार करतोस याच्यामध्ये खूप छान आहे की तू विचार करतो, काही ना बदलण्याचा प्रयत्न केला, याच्यात खूप तुला मार्क आहेत. व्हेरी गुड.
मला वाटतं की तू छानच गातोस, पण मी अवधूतशी सहमत आहे की ह्या गाण्याची अशी म्हणजे तुझ्या आवाजामधनं ती गोष्ट येऊ शकते जी फोक लोकसंगीतामध्ये अभिप्रेत आहे ती, आणि जे ओरिजिनल तसं आहे तर तू करायला हरकत नव्हती, कारण इतर गाण्यांमध्ये तुला असा आवाजाचं ॲप्लिकेशनची आवश्यकता भासणार आहे. म्हणजे रोमॅन्टिक गाणं असेल किंवा फिल्मी एखादं गाणं असेल तेव्हा तू असं आवाजाचं ॲप्लिकेशन चांगलं वाटेल, परंतु ह्याला मला असं वाटतं की तू तसाच मगाशी आत्ता जो गाऊन दाखवलं सहज तशाच पद्धतीने गाणं मला वाटतं चांगलं वाटेल, आणि असंच तू अभ्यास करत राहा गाण्याचा. ऑल द बेस्ट. थँक्यू.